So resolving power of microscope. Resolving power of microscope. Microscope is a device used to observe very small point objects. So O and O dash are point object. They are separated by distance A. So let us form the image of O and O dash. This is a lens AB which is known as ऑब्जेक्टिव्ह. ही कुठं असते? ऑब्जेक्टिव्हकडे असते, म्हणजे पदार्थाकडे असते. आणि किती अंतरावरती असते? साधारणपणे फोकल लेन्थच्या जवळपास. मग काय आहे? हा ओ आणि ओ डॅश फोकल लेन्थच्या जवळपास एवढ्या अंतरावरती आहेत. आता काय होतं? या ओ डॅशची आणि ओ डॅशची इमेज, ओची इमेज आय या ठिकाणी तयार होते आणि ओ डॅशची इमेज आय डॅश या ठिकाणी होते. म्हणजे ओची इमेज ही आहे कंटिन्युअस लाईननी रिप्रेझेंट केलेली आणि ओ डॅशची इमेज ही आहे डॉटेड लाईननी रिप्रेझेंट केलेली. तर काय होतं? या ठिकाणी ही जी आहे ती मॅक्झिमम इंटेन्सिटी असते इथं, आणि हा दुसरा आहे, म्हणजे ही याची मॅक्झिमम आणि इथं मिनिमम आली, म्हणजे हा मिनिमा इथं याला कोइन्साइड होतो आहे आणि याचा हा मॅक्झिमा ओ आयचा मॅक्झिमा इथं कोइन्साइड होतो आहे. म्हणजे हा इंटेन्सिटी ग्राफ आहे आय आणि आय डॅशचा. काय होते पहा? ओ डॅश ए आय डॅश ओ डॅश बी आय डॅश फॉर्म्स इमेज ॲट धिस पॉईंट. That is I dash is image of O dash and I is image of O. Now the angle between the two objects, that is angle made by the object at the eyepiece, is equal to 2 अल्फा. म्हणजे डोळ्याशी किंवा लेन्सशी केलेला अँगल किती आहे? 2 अल्फा आहे. आणि हा या अँगलवरतीच इमेज ची साईज अवलंबून असते. ठीक आहे. आता काय होते पहा? ए इज अ डिस्टन्स बिटवीन ओ अँड ओ डॅश. एन इज आर आय ऑफ मीडियम बिटवीन ओ अँड ओ डॅश. कुठं आहे? या ठिकाणी मीडियम आहे ओ आणि ओ डॅश यामध्ये. त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? एन आहे. लॅम्बडा एन इज वेवलेंथ ऑफ लाईट इमिटेड बाय ओ अँड ओ डॅश. आता इथं काय होतं? एअर हे मीडियम नाही, मीडियम इज अदर दॅन air, so its refractive index is n. Now when light travels through medium, its wavelength changes. Let it be lambda n. Lambda n is wavelength of the light in medium of refractive index n. काय म्हटलं? lambda n is a wavelength of light when it travels through the medium of refractive index n, and twice alpha is here represented by twice alpha angle made by O and O dash at objective. म्हणजे काय होतं? मायक्रोस्कोप घेतला की त्याला आयपीस एक असते आणि ऑब्जेक्टिव्ह एक असते. जी ऑब्जेक्टकडं असते त्याला ऑब्जेक्टिव्ह म्हणतो आणि जी डोळ्याकडं असते त्याला आपण आयपीस म्हणतो. मग आता इथं आयपीस असेल किंवा डोळा असेल, इमेज या ठिकाणी तयार झालेली आहे. काय म्हटलं? लक्षात आला? इमेज तयार झालेली आहे. आता हे काय आहे? तर ओची इमेज आहे आय आणि ओ डॅशची इमेज आहे आय डॅश. हा मॅक्झिमा आहे. काय आहे? मॅक्झिमा. हा मॅक्झिमा आहे, हा मॅक्झिमा आहे. आणि ह्या काय आहे? ह्या पहिल्या इमेजचा मिनिमा इथं आहे आणि ह्या दुसऱ्या इमेजचा इथं आहे. म्हणजे हे मिनिमा दोन्हीचे इथं कोइन्साइड होतात आणि हे मॅक्झिमा इंटेन्सिटी ग्राफ आपण इथं असा काढलेला आहे. ठीक आहे. आता काय होते पहा की इथून ओ डॅश ए आय डॅश आणि ओ डॅश बी आय डॅश हे डिस्टन्स यामध्ये सिमेट्रिक आहे. हे
ओ डॅश ओ आणि ओ डॅश दे आर सिच्युएटेड, ओ इज सिच्युएटेड ॲट द सिमेट्री. त्यामुळे काय होणार आहे, हे ए आय डॅश आणि बी आय डॅश, ए आय आणि बी आय हे अंतर सारखं आहे. काय म्हटलं लक्षात आलं का, ए आय बी आय, ए आय डॅश बी आय डॅश ही डिस्टन्स कशी आहेत, सारखे आहेत. आणि त्यामुळे काय होतं, ॲक्च्युअल पाथ लेंथ जी आहे ती किती येते, ओ डॅश बी मायनस ओ डॅश ए, ओ डॅश बी मायनस ओ डॅश ए. आणि याच्यासाठी काय येते, ओ ए मायनस ओ बी. मग आता इमेज फॉर्म तयार झालेली आपण इथे दाखवलेली आहे या ठिकाणी. हे आता ओ आणि ओ डॅशचं मॅग्निफाईड पिक्चर या ठिकाणी काढलेलं आहे, ओ आणि ओ डॅशचं. या ठिकाणी पुस्तक बघूया आपण, जे इमेज तुम्हाला स्पष्ट समजून येईल. बघा या पुस्तकामध्ये इथं ही जी फिगर आहे, या फिगरमध्ये ओ डॅश बी आणि ओ बी ह्या दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत. तसंच ओ ए आणि ओ डॅश ए ह्या दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत. म्हणजे ओ ए आणि ओ डॅश ए यामधला पाथ डिफरन्स किती येईल तो काढायचा आहे आपल्याला. आणि कशातला काढायचा आहे पाथ डिफरन्स, हे ओ बी आणि ओ डॅश बी. पाथ डिफरन्स म्हणजे काय, तर ही एक रे आहे, म्हणजे कसं आहे पहा, ही एक रेषा आहे आणि ही एक रेषा आहे. यातील फरक कितीचा आहे, तर हा म्हणजे ही जी ए लाईन आहे ही मोठी आहे बी लाईनपेक्षा. कितीनी, तर एवढ्यानी. म्हणजे ही पहिली पूर्ण लेंथ मोजा आणि ही वजा करा. मग ते कसं केलेलं आहे पहा, हे आपण काढलेलं आहे. काय केलं, इथून परपेंडिक्युलर काढली, तर सी बी आणि ओ बी हे सारखं असणार आहे. म्हणजे वाढलं काय, फक्त ओ डॅश सी. मग ओ डॅश सी हे काय झालं, पाथ डिफरन्स. आणि एक पाथ डिफरन्स आहे कोणता, तर इथं बघा ओ ए आणि ओ डॅश ए, ओ ए आणि ओ डॅश ए, ओ ए आणि ओ डॅश ए. मग आता ओ ए आणि ओ डॅश ए हे एवढं अंतर दोन्हीचं सारखं आहे का, तर नाही. मग कोणतं अंतर, तर इथून आपण काय करू, हे पुढं वाढवू, हे दोन्ही आता काय होतील, सारखे होतील. मग हे जे डिस्टन्स आहे ओ ए आणि ओ डॅश ए आणि ओ ए यामधलं हे ओ डॅश सी काय ग्रेटर आहे या ओ एपेक्षा. म्हणजे पाथ डिफरन्स किती आला, ओ डॅश डी प्लस ओ डॅश सी. किती आला, ओ डॅश डी प्लस ओ डॅश सी. काय म्हणतो लक्षात आलं का, कुठला आला पाथ डिफरन्स, हा आला ओ डॅश सी आणि ओ डॅश डी. बरोबर आहे. मग हा अँगल किती टोटल आला आहे, हा अल्फा म्हणू आणि हा अल्फा, कारण दोन्हीमध्ये हा अँगल 2 अल्फा आहे ऑब्जेक्टिव्हनी केलेला या ओ आणि ओ डॅश या इमेजनी. ठीक आहे. मग आता काय होणार आहे बघा, पाथ डिफरन्स आला ओ डॅश डी आणि ओ डॅश सी. इमेज इज फॉर्म्ड ॲट आय अँड आय डॅश. मग या फिगरमध्ये काय होतं, इमेजेस आर जस्ट रिझॉल्व्ड. काय होतं, सेंट्रल मॅक्झिमा, दिस इज सेंट्रल मॅक्झिमा ऑफ आय अँड दिस इज मिनिमा ऑफ आय डॅश. सेंट्रल मॅक्झिमा ऑफ आय कोइन्साइड्स विथ मिनिमा ऑफ आय डॅश. आलं लक्षात. देन इमेजेस आर सेड टू बी जस्ट रिझॉल्व्ड. मग क्रायटेरिया आपण पाथ डिफरन्ससाठी काय वापरतो, तर इट इज ए ब्राईट पॉईंट अँड दिस इज ए डार्क पॉईंट. म्हणजे दोन्हीचा हा फर्स्ट ब्राईट डार्क आहे आणि याचा फर्स्ट डार्क आहे. दोन्हीचा फर्स्ट डार्क इथं कोइन्साइड होतो. म्हणजे काय झालं, इथं मिनिमा तयार झाला, इथं मॅक्झिमा, इथं मॅक्झिमा तयार झाला. काय म्हणतो लक्षात आलं का. मग मॅक्झिमासाठी कंडिशन काय आहे, तर
पाथ डिफरन्स इज इक्वल टू लॅमडा. पाथ डिफरन्स बरोबर किती आला पाहिजे? लॅमडा. या ठिकाणी किती आहेत? लॅमडा यन आहे. पाथ डिफरन्स किती आहे? लॅमडा यन आहे. पण पाथ डिफरन्स आहे किती? तर ओ डॅश सी आणि ओ डॅश डी. सो ओ डॅश सी प्लस ओ डॅश डी इज इक्वल टू लॅमडा यन. ओ डॅश सी प्लस ओ डॅश डी इज इक्वल टू लॅमडा यन. मग ओ डॅश सी आणि ओ डॅश डी कसं काढायचं? ओ डॅश सी आणि ओ डॅश डी, त्यासाठी हा अँगल दिला आहे आपल्याला अल्फा. कोणता? हा अल्फा. मग हा राईट अँगल झाला. साईन अल्फा यामध्ये घ्या. साईन अल्फावर काय येणार? ओ डॅश सी अपॉन ए. बरोबर आहे. साईन अल्फा बरोबर साईन अल्फा इज इक्वल टू ओ डॅश सी अपॉन ओ डॅश. आणि या दुसऱ्या फिगरमध्ये ट्रँगल ओ डॅश डीमध्ये काय येणार आहे? साईन अल्फा इज इक्वल टू काय येणार बघा? ओ डॅश डी अपॉन ओ डॅश. बरोबर आहे. मग आता ओ डॅश सी किती आहे बघायचं. ओ डॅश सी तर ते काढायचं आहे आपल्याला. ओ डॅश सी. देअरफॉर ओ डॅश सी बरोबर किती येणार? ओ डॅश सी बरोबर ओ डॅश साईन अल्फा. आणि ओ डॅश डी बरोबर किती आलं? ओ डॅश साईन अल्फा. ओ डॅश किती आहे? ए. म्हणजे आलं हे ए साईन अल्फा आणि हे ओ डॅश डी आलं ए साईन अल्फा. मग ओ डॅश सी प्लस ओ डॅश डी किती येणार? ए साईन अल्फा प्लस ए साईन अल्फा, दॅट इज 2a साईन अल्फा. आता हे आलं ओ डॅश सी प्लस ओ डॅश डी. बरोबर किती आहे? लॅमडा यन. किती आहे? लॅमडा यन. सो पाथ डिफरन्स इज इक्वल टू 2a साईन अल्फा. 2a पाथ डिफरन्स इथं आपण फक्त काढू. पाथ डिफरन्स किती आला? 2a साईन अल्फा. पाथ डिफरन्स आला यामध्ये या ऑब्जेक्ट मायक्रोस्कोपमध्ये 2a साईन अल्फा. आता आपण काय केलं? मायक्रोस्कोप विथ पेअर ऑफ नॉन लुमिनस ऑब्जेक्ट वापरतोय. काय करतोय? मायक्रोस्कोप विथ पेअर ऑफ नॉन लुमिनस ऑब्जेक्ट. नॉन लुमिनस म्हणजे अप्रकाशमान. अप्रकाशमान म्हणजे ज्याच्यावरती लाईट पाडलेली नाही. मग यामध्ये काय करावं लागतं आपल्याला? ही जी आयपीस आहे ही ऑब्जेक्टिव्ह म्हणतो लेन्स, दॅट इज ऑल्सो फिल्ड विथ सम ट्रान्सपरंट मटेरियल ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स यन. ही काय केली? इट इज फिल्ड विथ मटेरियल. आता हा भाग एवढा आपण भरलेला होता ज्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स यन होता. आता काय केलं? हा भाग पण भरला त्याच यानी मटेरियलनी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स यन असलेल्या. मग आता यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? लॅमडा यन. मग लॅमडा यन बरोबर किती? सो आपल्याला पहिलं इक्वेशन काय मिळाले? पाथ डिफरन्स इज इक्वल टू 2a साईन अल्फा. बरोबर आहे. मग 2a साईन अल्फा बरोबर किती आहे? तर लॅमडा यन. 2a साईन अल्फा बरोबर वरती लॅमडा होतं, इथं लॅमडा यन झालं. लॅमडा यन म्हणजे किती? तर लॅमडा यन बरोबर लॅमडा अपॉन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे काय होतं? जर मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदललं तर वेवलेंथ कमी होते. म्हणजे हे यननी डिवाईड केलेलं म्हणजे हे काय झालं? कमी झालं. म्हणजे इथं टाकूया ते काय येणार बघा? 2a साईन अल्फा. 2a साईन अल्फा बरोबर लॅमडा बाय यन. 2a साईन अल्फा बरोबर लॅमडा बाय यन आलं. म्हणजे काय येणार? ए बरोबर लॅमडा अपॉन 2n साईन अल्फा. लॅमडा बाय 2n साईन अल्फा, दॅट इज लॅमडा अपॉन 2n साईन अल्फा. n साईन अल्फा म्हणजे काय म्हणायचं? न्यूमरिकल
ॲपर्चर, एन साइन अल्फाला काय म्हणायचं, न्यूमरिकल ॲपर्चर. न्यूमरिकल ॲपर्चर म्हणजे ॲपर्चरची साईज. कुठं आहे ॲपर्चरची साईज, इथं आपण हे ओ आणि ओ डॅश म्हणत होतो, हे ऑब्जेक्ट आहेत दोन, तर ॲपर्चरची साईज ती आली ओ ओ डॅश. ही ओ आणि ओ डॅश काय झाली, ॲपर्चरची साईज मिळाली. सो रिफ्रॅक्टिव्ह काय मिळालं आपल्याला, ए बरोबर लॅम्बडा अपॉन 2 न्यूमरिकल ॲपर्चर. आता रिझॉल्विंग पॉवर म्हणजे काय, तर रिझॉल्विंग पॉवर इज द रेशिओ ऑफ 1/a, दॅट इज ॲपर्चरचं काय आहे इथे रेसिप्रोकल. मग एची व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे, किती आली 1/2 लॅम्बडा अपॉन 2 NA म्हणजेच किती आलं, लॅम्बडा अपॉन 2 NA न्यूमरिकल ॲपर्चर अपॉन लॅम्बडा आली, किती आली, लॅम्बडा आली. ठीक आहे. आता मायक्रोस्कोप विथ लुमिनस ऑब्जेक्ट. लुमिनस ऑब्जेक्ट म्हणजे ज्याला स्वतःचा प्रकाश आहे असा ऑब्जेक्ट, किंवा काय केलेलं आहे आपण, याला बाहेरून लाईट आपण पाडली तर काय होतं, ह्या केसमध्ये पाथ डिफरन्स लॅम्बडा येत नाही, तर किती येतो 1.22 लॅम्बडा. म्हणजे काय होतं, याची वेवलेंथ वाढते, पाथ डिफरन्स वाढतो 1.22 लॅम्बडा. पण पाथ डिफरन्स आपण किती मिळवलेला आहे, 2a साइन अल्फा बरोबर 1.22 लॅम्बडा एन. मग हे किती आलं, ए बघा ना, हे ट्रान्सफर करा इकडं, 1.22 लॅम्बडा एन बाय 2 साइन अल्फा म्हणजे किती आलं, तर 1.22 लॅम्बडा अपॉन 2n साइन अल्फा. या 1.22ला 2ने डिवाईड केलं 0.61 लॅम्बडा अपॉन n साइन अल्फा. n साइन अल्फा म्हणजे न्यूमरिकल ॲपर्चर, म्हणजे किती आलं, ए बरोबर 0.61 लॅम्बडा अपॉन न्यूमरिकल ॲपर्चर. म्हणजे रिझॉल्विंग पॉवर किती आली, याचं रेसिप्रोकल घ्या, न्यूमरिकल ॲपर्चर अपॉन 0.61 लॅम्बडा. फॉर बेटर रिझॉल्युशन, चांगलं रिझॉल्युशन मिळण्यासाठी काय करावं लागतं, ए शुड बी मिनिमम, म्हणजे काय होतं, ॲपर्चरची साईज लहान असावी लागते. मग ही ॲपर्चरची साईज लहान येण्यासाठी काय करावं लागतं, ऑइल फिल करावं लागतं. कशामध्ये, तो जो ऑब्जेक्टिव्ह आहे त्यामध्ये टोटल इथं काय करावं लागतं, असं लिक्विड भरावं लागतं, आणि त्यामुळे काय होतं, मग रिझॉल्विंग पॉवर ग्रेटर येते. सो दिस इज ऑल अबाउट रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. परत एकदा बघा, परत कट करतो आणि परत रिवाईज करतो मी, पटपट बघा.